तुमचे स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फ्लोरेसन्स स्पेक्ट्रोस्कोपी. तर चला तर मग आजचा व्हिडिओ सुरुवात करूयात. सर्वात प्रथम फ्लोरेसन्स स्पेक्ट्रोस्कोपी इज ऑल्सो नोन ॲज अ फ्लोरोमेट्री आणि स्पेक्ट्रोफ्लोरोमेट्री. जे फ्लोरेसन्स स्पेक्ट्रोस्कोपी त्याला अजून दोन नावाने सुद्धा ओळखलं जातं, फ्लोरोमेट्री आणि स्पेक्ट्रोफ्लोरोमेट्री. तर मग व्हॉट इज अ फ्लोरेसन्स स्पेक्ट्रोस्कोपी? The fluorescence spectroscopy is a type of electromagnetic spectroscopy that analyze fluorescence from a sample. जे फ्लोरेसन्स स्पेक्ट्रोस्कोपी इट इज अ टाईप आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रोस्कोपी. म्हणजे ह्या फ्लोरेसन्स स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये आपण जे लाईट एनर्जी आहे ती कन्वर्ट होते इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये, इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये. त्यामुळे याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रोस्कोपीचा टाईप पण म्हटलं जातं. दॅट ॲनालाइज द फ्लोरेसन्स फ्रॉम अ सॅम्पल. मग फ्लोरेसन्स स्पेक्ट्रोस्कोपीचा मेन मोटो काय आहे की ते जे सॅम्पलमधून जे फ्लोरेसन्स येणार आहे, जे सॅम्पलमधून जे जे सॅम्पल इमिट करणारे जे लाईट, ते ॲनालाइज करण्याचं काम फ्लोरेसन्स स्पेक्ट्रोस्कोपीचं असतं. आता आपण पाहूयात फ्लोरेसन्स स्पेक्ट्रोस्कोपीचं प्रिन्सिपल. द प्रिन्सिपल ऑफ फ्लोरेसन्स स्पेक्ट्रोस्कोपी इज बेस्ड अपॉन जॅबलॉस्की डायग्रॅम. जी जॅबलॉस्की डायग्रॅम आहे ते खरं तर त्याच्यावर याचा प्रिन्सिपल डिपेंड आहे. तर वेन द ॲटम ॲब्सॉर्ब द एनर्जी इट गेट एक्सायटेड स्टेट फ्रॉम दी ग्राउंड स्टेट. म्हणजे जे सॅम्पलमध्ये जे ॲटम किंवा मॉलिक्यूल आहेत, जे सॅम्पलमध्ये जे ॲटम किंवा मॉलिक्यूल आहे तर ते ग्राउंड स्टेटला असतात. मग ज्यावेळेस त्याला एनर्जी भेटते त्यावेळेस ते एक्सायटेड स्टेटला जातात. आणि ज्यावेळेस मग वेन ड्युरिंग द रिलॅक्सेशन इट कम्स बॅक टू दी ग्राउंड स्टेट अँड इट इमिट द रॅडिएशन विच इज कॉल्ड ॲज अ फ्लोरोसन्स. म्हणजे ज्यावेळेस आपण जे सॅम्पल असतात त्याच्यात ॲटम किंवा मॉलिक्यूल असतात तर ते ग्राउंड स्टेटला असतात. आणि ज्यावेळेस आपण त्यांना एनर्जी प्रोव्हाइड केल्यानंतर ते एक्सायटेड स्टेटला जातात. मग किंवा काही टाईम गॅपने किंवा त्याला रिलॅक्सेशन दिलं तर रिलॅक्सेशन दिल्यानंतर तो परत ग्राउंड स्टेटला येतो. आणि ग्राउंड स्टेटला गेल्यानंतर रेडिएशन इमिट करतो. त्यालाच आपण जे रेडिएशन जे इमिट करतो त्याला आपण म्हणतो फ्लोरेसन्स. तर आता आपण पाहूयात इन्स्ट्रुमेंटेशन. तर इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये मेन 5 इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये लाईट सोर्स आहे आणि मोनोक्रोमेटरमध्ये आपण 2 मोनोक्रोमेटर वापरतो, एक्सायटेशन मोनोक्रोमेटर आणि इमिशन मोनोक्रोमेटर. आणि सॅम्पल होल्डर, डिटेक्टर आणि रेड आउट डिव्हाइस. सर्वात प्रथम जे लाईट इथं तुम्ही डायग्राममध्ये पाहू शकतात, जे लाईट सोर्स आहे ते पास होतात. जे लाईट सोर्स असतात ते पॉलिक्रोमॅटिक असतात. तर मग पॉलिक्रोमॅटिक लाईट हे एक्सायटेशन मोनोक्रोमॅटवर बंबार्ड केले जातात. बंबार्ड केल्यानंतर जे पॉलिक्रोमॅटिक जे लाईट असतात ते कन्वर्ट होतात मोनोक्रोमॅटिक लाईट. हे मेन फंक्शन आहे मोनोक्रोमॅटरचं. म्हणजे मोनोक्रोमॅटरचं मेन फंक्शन काय आहे, जे पॉलिक्रोमॅटिक लाईट आहे लाईट सोर्सपासून आलेली त्याचं कन्व्हर्जन करणं मोनोक्रोमॅटिक लाईटमध्ये. आणि मोनोक्रोमॅटिक लाईट ही सॅम्पलवर पास केली जाते. सॅम्पलमध्ये जे ॲटम असतात, सॅम्पलमध्ये ॲटम किंवा मॉलिक्यूल असतात ते ग्राउंड स्टेटला असतं. मग त्याचं एक्सायटेड स्टेटमध्ये आणण्याचं काम एक्सायटेशन मोनोक्रोमॅटरचं असतं. नंतर जे सॅम्पलमधून जे लाईट इमिट होणार आहे ते इमिशन मोनोक्रोमॅटरवर बंबार्ड केले जातात. मग इमिशन मोनोक्रोमॅटर हे जे लाईट असतात ते डिटेक्टर डिटेक्ट करतं. डिटेक्टर डिटेक्ट केल्यानंतर ते ग्राफिकली रिप्रेझेंटेशन होतं आपल्याला रेड आउट डिव्हाइसमध्ये. तर हे आहे इन्स्ट्रुमेंटेशनचं फ्लो चार्ट. आपण आता ब्रीफली पाहूयात इन्स्ट्रुमेंटेशन. द लाईट सोर्स पास थ्रू दी एक्सायटेशन मोनोक्रोमॅटर. ओनली द स्पेसिफिक वेवलेंथ ऑफ लाईट पास थ्रू इट सॅम्पल. म्हणजे लाईट सोर्स हे पास होतात एक्सायटेशन मोनोक्रोमॅटरवर. आणि मग एक्सायटेशन मोनोक्रोमॅटरनंतर जे स्पेसिफिक वेवलेंथचे लाईट आहे तेच आपल्याला पास करायचं सॅम्पलमध्ये. त्याचं हे काम एक्सायटेशन मोनोक्रोमॅटर करतं. विच इज रिक्वायर्ड टू एक्सायटेड द मॉलिक्यूल ॲटम इन द सॅम्पल. म्हणजे जे पुढं जाऊन जे स्पेसिफिक वेवलेंथचे लाईट आहे ते पुढं जाऊन जे ग्राउंड स्टेटमध्ये असणारे ॲटम आहे त्यांना एक्सायटेड स्टेटमध्ये आणण्याचं काम करतात ते. फ्रॉम द सॅम्पल होल्डर द लाईट पास थ्रू इमिशन मोनोक्रोमॅटर वेअर द इमिटेड सॅम्पल मॉलिक्यूल पास थ्रू द डिटेक्टर. आणि मग नंतर जे लाईट आहे
सॅम्पल होल्डरमधून, मग ते इमर्शन मोनोक्रोमॅटरकडे जातं. मोनोक्रोमॅटर गेल्यानंतर जे सॅम्पलमधून जे इमिट झालेलं सोर्स आहे ते डिटेक्टर डिटेक्ट करतं. मग डिटेक्टर पास अ इलेक्ट्रिकल सिग्नल टू रेड आउट डिव्हाइस वेअर इट इज डिस्प्ले ॲज अ ग्राफ. त्याच्यानंतर मग जे डिटेक्टर आहे ते इलेक्ट्रिक सिग्नल म्हणजे लाईट एनर्जी कन्व्हर्जन करतं इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये आणि मग ते रेड आउट डिव्हाइसमध्ये आपलं ग्राफिकली रिप्रेझेंट होतं. आणि जे फ्लोरोसन्स स्पेक्ट्रोस्कोपी त्याच्यामध्ये जे इमर्शन मोनोक्रोमॅटर आपण पाहिलं, जे सॅम्पल होल्डरनंतर जे इमर्शन मोनोक्रोमॅटर आहे ते 90 डिग्रीला प्लेस केलं जातं फ्रॉम दी इन्सिडेंट लाईट. का बरं ते? दिस इज बिकॉज इट मिनिमाइज द रिस्क ऑफ ट्रान्समिशन अँड एनी टाईप ऑफ एरर. म्हणजे जे फ्लोरोसन्स स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये जे इमर्शन मोनोक्रोमॅटर आहे ते 90 डिग्रीला प्लेस केलं जातं फ्रॉम दी इन्सिडेंट लाईट. कारण त्याचं असं आहे की जे काही रिस्क ऑफ ट्रान्समिशन होऊ नये किंवा एरर होऊ नये त्यासाठी 90 डिग्रीला ते प्लेस केलेलं असतं. तर आता आपण जे कंपोनंट पाहिले त्याचे आपण ब्रीफली त्याची थोडी इन्फॉर्मेशन घेऊया. तर लाईट सोर्समध्ये आपण झेनॉन आर्क हे मेनली यूज केलं जातं लाईट सोर्स. कारण की काय यूज केलं जातं? ते प्रोड्यूस अ कंटिन्युअस स्पेक्ट्रम, म्हणजे कंटिन्युअस स्पेक्ट्रम देतं आपल्याला. त्यामुळे आपण झेनॉन आर्क हे फ्लोरोसन्स स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये ॲज अ लाईट सोर्स म्हणून वापरतो. तर लाईट रेडिएशन आर प्रोड्यूस इन द रेंज ऑफ 300 to 800 नॅनोमीटर. तर आता आपण पाहूया मोनोक्रोमॅटर. द मेन फंक्शन ऑफ दी मोनोक्रोमॅटर इज इट कन्वर्ट द पॉलिक्रोमॅटिक लाईट इन टू द मोनोक्रोमॅटिक लाईट. मग जे पॉलिक्रोमॅटिक लाईट आहे त्याचं कन्वर्जन होतं मोनोक्रोमॅटिक लाईटमध्ये. ओनली द स्पेसिफिक वेवलेंथ ऑफ लाईट पास थ्रू द मोनोक्रोमॅटर टू दी सॅम्पल होल्डर विच कंटेन अ सॅम्पल. म्हणजे मोनोक्रोमॅटिक लाईट जी आहे ती सॅम्पलवर पास केली जाते. पास केल्यानंतर जी स्पेसिफिक वेवलेंथ जी पास केल्यानंतर सॅम्पल होल्डरवरती बंबार्ड केली जाते आणि त्याच्यात असतं सॅम्पल. इन द फ्लोरोसन्स स्पेक्ट्रोस्कोपी 2 टाईप ऑफ मोनोक्रोमॅटर आर यूज. जे फ्लोरोसन्स स्पेक्ट्रोस्कोपी त्याच्यात आपण 2 प्रकारचे मोनोक्रोमॅटर यूज करतो. एक्सायटेशन मोनोक्रोमॅटर आणि इमर्शन मोनोक्रोमॅटर. एक्सायटेशन मोनोक्रोमॅटर म्हणजे काय? इट अलाउ दी रेडिएशन विच एक्साइट द मॉलिक्यूल ऑर ॲटम. म्हणजे जे स्पेसिफिक वेवलेंथ जी पास करतं एक्सायटेशन मोनोक्रोमॅटर त्याच्याने जे ग्राउंड स्टेटवर असणारे जे ॲटम किंवा मॉलिक्यूल असतात ते एक्सायटेड स्टेटला घेऊन जाण्याचं काम ह्या मोनोक्रोमॅटरचं असतं. त्यानंतर इमर्शन क्रोमॅटर इट पास द रेडिएशन ओनली इमिटेड बाय द सॅम्पल मॉलिक्यूल टू द डिटेक्टर. जे सॅम्पलमधून जे लाईट इमिट होणार आहे ते जे सॅम्पलमधून जे लाईट इमिट होणार आहे ते डिटेक्ट करण्याचं काम इमर्शन क्रोमॅटर करतं. तर सॅम्पल होल्डर तिसऱ्या नंबरला. इन अ सॅम्पल होल्डर कवेट मेड्स ऑफ कॉट्स अँड ग्लास. इट कुड बी अ स्क्वेअर अँड सिलेंडर इन अ फॉर्म. त्यानंतर डिटेक्टर विल डिटेक्ट द लाईट अँड इट विल बी कन्वर्ट द लाईट इन टू द लाईट एनर्जी इन टू द इलेक्ट्रिक सिग्नल. म्हणजे जे लाईट एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये काम करण्याचं काम डिटेक्टर करतं. दॅट आर डिस्प्ले ऑन द रेड आउट डिव्हाइस. आणि जे मेनली जे डिटेक्टर यूज केलं जातं ते आहे फोटो मल्टिपल ट्यूब. हे यूज केलं जातं फ्लोरोसन्स स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये ॲज अ डिटेक्टरमध्ये. म्हणून रीडिंग डिव्हाइस आउटपुट करंट ऑफ डिटेक्टर इज फीड इन टू द मेजरिंग डिव्हाइस दॅट इंडिकेट द एक्सटेंट ऑफ फ्लोरोसन प्रोड्यूस बाय अ सॅम्पल. म्हणजे जे डिटेक्टरकडून जे इलेक्ट्रिक सिग्नल येतं ते रीडिंग रेकॉर्डर डिटेक्ट करतं ते आणि ग्राफिकल रिप्रेझेंटद्वारे आपल्याला त्याचं फ्लोरोसन्स आपल्याला दाखवतं. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्या सर्व नोट्स मी तुम्हाला टेलिग्रामवर अपलोड करेल. खाली टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्याच्यावर तुम्ही मला जॉईन करू शकता. मी तिथेही ऑलरेडी अपलोड केलेले आहेत किंवा मी कोरावर ह्या नोट्स अपलोड करणार आहे, तर तिथे जाऊन तुम्ही सुद्धा पाहू शकता. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.